तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकताय या ठिकाणी एक विद्यार्थी लेट झालेला आहे. आता 10:40 झालेला आहे, 10:30ला गेट बंद होतं. तर बघू आता त्यांना आत घेत नाहीत. तर आपण त्या विद्यार्थ्यावर संवाद साधू व बघू काय होतंय, काय झालं विषय नक्की कळेल आपल्याला. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता 11 जानेवारी ग्रुप सीचा पेपर आहे MPSCचा. तर या ठिकाणी आपण बघतोय चॉक्सी महाविद्यालयात आलोय कॅम्पमध्ये. तर आपल्या पुढे एक दादा आहे. तर काय झालं, आता थोडा उशीर झाला, त्याला एक 5 ते 10 मिनिटं लेट झालेला आहे. तर आज जायला त्याला उशीर झाल्यामुळे घेतलं नाही, गेट बंद झाले, तुम्ही बघू शकता तिकडे. आता आपण दादाला विचारू नक्की काय प्रॉब्लेम झाला होता, का घेतलं नाही, त्यांचा काय संवाद झाला त्याच्याशी. दादा, तुमचं नाव काय? मी तळेगाव दाभाडेमधून आलो आहे. मी साधारण मला 1 ते 1.5 तास लागतो इथे यायला. तर मी मॅपला लोकेशन टाकलेलं, इथपर्यंत येता येता मध्ये पेठेतच लोकेशन चुकलं ते. मला तिथंच 15 ते 20 मिनटं गेले माझी. आणि त्यानंतर आता मी गेटवरती पोहोचलो तर त्यांनी पूर्ण गेट बंद केले आणि बोलले की स्ट्रिक्ट टाईम केलेला आहे 9:30 ते 10:30. तर मला हेच सांगायचं पुढं की बाकीचे विद्यार्थी जे कोणी लांबून येत असेल, जवळून येत असेल, जे काय असेल, त्यांनी पूर्ण वेळेतच यावं. 1 तास जो दिला आहे तो वाढून मिळत नाही आता, जे आपण स्ट्रिक्ट बघितलं या ठिकाणी. 5-10 मिनिटं पण जरी तुम्ही हां, late झालं तरी ते लेटच करतात. तर वेळेतच येणं गरजेचं आहे, नाही तर आता माझा हा अटेम्प्ट तर गेला आज. आता किती काय बोललं तरी ते काय करणार परत आहे. येत नाही. हां, तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तर आपले जे बघतात MPSC ॲस्पिरंट, तर सगळ्यांनी दक्षता घ्यायची की एक्झाम सेंटर आदल्या दिवशी शक्यतो बघून या की कुठे काय किती वेळ लागतोय, आणि लवकरच 1-2 तास आधीच निघायचं आहे तुम्ही, कारण किती महत्त्वाचं असतं. तुम्ही वर्षभर अभ्यास करता, त्यासाठी देता, आणि एक 5 मिनिटाच्या लेटसाठी तुमचा अख्खा अटेम्प्ट जातो, जे वर्षभराची मेहनत आहे ती. तर त्यामुळे आपल्या दादाच्या अनुभवातून तुम्ही शिका, प्रत्येक वेळेस जेव्हा एक्झाम सेंटरला जाता वेळेवर जावा.